आपण प्रत्येकजण इतक्या प्रामाणिकपणे आपण कला सादर करत असतो आपली, आणि त्यावेळी त्या कार्यक्रमातले VIPs किंवा मंत्री महोदय किंवा कोणी जे गेस्ट असतील ते उशिरा आले की जरा त्रास होतो. कारण गाताना जी तन्मयता असते, तन्मयता ही साधकाचीच अवस्था असते. हल्लीची तरुण पिढी खूप लवकर त्यांना कलाकार व्हायचं असतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये एक उत्तम माणूस आणि उत्तम कलावंत व्हायचं असेल तर त्यांनी रोज फक्त शूटिंग करण्याखेरीजही इतर अनेक गोष्टी करायच्या असतात. आजचा दिवस माझा आहे का? अहो, माझ्या स्वप्नात येणाऱ्या 2 अप्सरा इथे अवतरणार आहेत. एक सुरांची अप्सरा आणि एक अभिनयातली अप्सरा. अप्सरा नंबर 1 पद्मश्री स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळेकर, आणि दुसरी अप्सरा म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी परी मृणालदेव कुलकर्णी. मृणाल, तुझं सोनपरी कितीही देशांमधनं पूर्ण जगामध्ये जरी पोहोचलेलं असलं आणि तू जगातल्या सगळ्या लोकांची जरी लाडकी असलीस तरी देखील आम्हाला महाराष्ट्राची लाडकी असंच म्हणायला आवडतं. कारण आमच्या महाराष्ट्राची ऑफकोर्स आहे महाराष्ट्राची लाडकी, महाराष्ट्र कन्या. तसं बघायला गेलेस तर मी सगळ्या महान लोकांचे फोटो जमवतो बरं का जगामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये ते नेने आहेत ज्यांनी माधुरी दीक्षित पळवली, मग तो अभिषेक बच्चन आहे ज्यांनी ऐश्वर्या पळवली. पण श्री कुलकर्णींबद्दल आम्हाला काही माहीतच नाही. मला त्यांना फार बघायची इच्छा आहे आयुष्यामध्ये. नाही, असं बघायची इच्छा आहे म्हणूनच मी लपवून ठेवलंय. सांग ना त्यांच्याबद्दल आम्हाला. माझा नवरा रुचिर हे एक नामांकित वकील आहेत. ही वर्क्स फॉर क्रिमिनल लॉयर आहे. मला आत्ताच्या क्षणी हिच्या नवऱ्याला मी कधी बघितलेलं नाही, पण माझ्या नजरेत जे येते त्यामुळे त्याला असा शिरपेच असावा, लांब दाढी असावी, हाताला तलवार असावी, घोडेस्वार असावा. नाही, पण काय आवडलं होतं त्याच्यामधलं? कशी झाली होती पहिली भेट? खूप लहान होते जेव्हा मी लग्न ठरवलं. म्हणजे स्वामी झालं आणि कॉलेजात गेले मी, आणि कॉलेजात गेल्या गेल्या पहिलं काम काय केलं तर लग्न ठरवलं. वाव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी जी काही आहे इट्स बिकॉज ऑफ हिम. आणि लोक हो, तुम्ही टाळ्या वाजवताना जर का प्रेक्षकांकडे बघत असाल तर त्याच्यामध्ये माझ्यासारखीच दाढी असलेला एक मनुष्य तिथे बसलेला आहे. आणि त्यांची ओळख अशी आहे की ते जोगळेकर आहेत. पद्मजा फेणाणी जोगळेकर नावामधले जोगळेकर आपल्यावर आज उपस्थित आहेत. तुमचं पण खूप खूप स्वागत. पद्मजा ताई, त्यांचं पहिलं नाव काय हो? सुनील. असं नसतं घ्यायचं. ओ, सुरातला सु नि लईतला ल. सुरातला सु नि लईतला ल घेऊन म्हणते गाणी, आणि सुनील रावांचं नाव घेऊन आनंदाने संसार करते पद्मजा फेणाणी. सुनील राव, पद्मजा फेणाणींच्या तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी बायको म्हणून, म्हणजे आम्हाला तर गायिका म्हणून काहीच खुपत नाही, पण बायको म्हणून घरात काहीतरी खुपत असतीलच ना गोष्टी. अवधूत, जरा जवळ घे. मला नाही, माईकला. अवधूत, तिचा अतिशय नीटनेटकेपणा, म्हणजे प्रचंड नीटनेटके. मी एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे आपण याच शोवर काही लोकांना, मी कलाकारांना म्हटलं बघितलं, नवऱ्याला टॉवेल इथे टाकू नकोस वगैरे वगैरे, पण त्याच्या पलीकडचा म्हणजे सोफ्यावरनं उठताना घडी चुरगळलेली नाही ना, असं बसून धास्ती बसते. म्हणजे हा कॉलेज डेज पासून त्याला ती सवय आहे. नाही, पण काटेकोरपणा हा मात्र खूप तो. बाकी चांगली बाजू जे, म्हणजे चांगलंही बोलायला पाहिजे इथे. नाही, आम्हाला एक एकत्रच जायचं आहे परत. नाही, म्हणजे आर्टिस्ट असून घरामध्ये इतकी डाऊन टू अर्थ. आय रिअली अप्रिशिएट हर फॉर दॅट. एक शेर म्हणतो मी. अरे जरूर. इरशाद इरशाद. दिल मोहब्बत से भर गया बेखुद, दिल मोहब्बत से भर गया बेखुद, अब किसी पर फिदा नहीं होता. क्या बात है. आता क्या बात आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं गाणं इतकं छान हिरवं राहण्याचं कारण आम्हाला कळलं.
असा जर का तारीफ करताना दररोज सकाळ संध्याकाळ तारीफ करणारा नवरा जर का घरी असेल. म्हणूनच मला संगीतातला नवरा नको होता. कारण घरी आल्यानंतर अरे तू गंधार असा लावला आणि पंचम असा लावला नको. बायको तू वा वा क्या बात आहे. तू जगातली बेस्ट गायिका आहे, बाकी कोण नाही. लता दीदींनी देखील असं म्हटलेलं आहे की नव्या पिढीचं आशास्थान म्हणजे पद्मजा फेणाणी. अशा प्रकारच्या कॉम्प्लिमेंट्स घेताना कसं वाटतं? 84 साली जेव्हा त्या अमेरिकेत गेल्या होत्या आणि त्यावेळी योगायोग असा की मीही अमेरिकेत होते आणि त्यावेळी प्रेस रिपोर्टर्सनी त्यांना विचारलं एअरपोर्टला की इज देअर एनी अदर व्हॉइस रँकिंग अलॉंग साईड यू. त्यावेळी त्यांनी सांगितलं की येस आय सी एस पार्क, अय्यंगल पद्मजा फेनानी. शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड विथ अन आउटस्टँडिंग व्हॉइस अँड शी इज माय होप. हे मला हृदयनाथजींनी मला फोन करून सांगितलं की पद्मजा दीदी तुझ्याबद्दल असं असं बोलली आहे. तर माझ्या कानावर काही विश्वास नव्हता. आणि आता टाळ्या थोड्या टाळ्या तुमच्या जपून ठेवा, कारण अजून परत वाजवायला लागणार नाही टाळ्या. एक गंमत ऐकून की त्यांनी कसं म्हटलं ते. हो ते आता मी नाही सांगत, बाळच सांगेल. अजून एक दोन वाक्य प्लीज. जेव्हा मी तेरे सूर और मेरे गीत हा दीदींच्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू केला तेव्हा मी दीदींना सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे. मग त्यातले म्युझिक डायरेक्टर्स तुझे आवडते कोण? तेव्हा मला म्हणाले की मदन भैया, सलीलदा आणि बाळ वगैरे हे सगळे माझे आवडते म्युझिक डायरेक्टर आणि ते घेऊन तुम्ही कार्यक्रम करताय, मला खूपच आनंद झाला. क्या बात आहे. तुझे आजोबा गोनी दांडेकर आणि त्यांना किल्ल्यांची फार आवड होती. मग त्यांनीच कुठेतरी एकदा किल्ल्यावर फिरताना कदाचित त्यांना तो अल्लाउद्दीनचा जसा दिवा मिळतो तसा दिवा मिळाला होता का कुठल्या तरी गुहेत, आणि मग त्यांनी तो घासल्यानंतर सांगितलं होतं मला अशी छान नाद दे की अख्खा महाराष्ट्र नाही तर अख्खं जग वेड होईल वगैरे. नाही, मला वाटतं की माझे आजोबा गोनी दांडेकर हे महाराष्ट्राचे एक अतिशय आवडते आणि ख्यातनाम कादंबरीकार. त्यांनी महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना गडकिल्ल्यांचं वेड लावलं, त्यांना इतिहास समजावून सांगितला, त्यांना इतिहास जगायला शिकवलं आणि अशा माणसाची मी नात आहे याचा मला अतिशय अभिमान वाटतो. हे इट शुड बी ॲक्च्युली ऑन द कॉन्ट्ररी. अशा एका घरात जन्म घेणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. मला वाटतं की मी त्यांना असं म्हणते की एखाद्या मोठ्या वृक्षाची सावली असावी आणि त्या सावलीमध्ये आपण सतत राहावं. तसं महाराष्ट्राने मला सांभाळून ठेवलं आहे गोनीदांच्या या कल्पवृक्षाच्या सावलीमध्ये. आणि त्यामुळेच मला नेहमी असं वाटतं की या कुटुंबाची एक घटक म्हणून ही माझी जबाबदारी आहे की माझ्या आजोबांनी जे लोकांचं प्रेम कमावलं, जो आदर कमावला, त्या आदराला कुठेही धक्का लागणार नाही अशी माझी त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्यामुळे मी माझ्या करिअरचा विचार करताना ही गोष्ट कधीच विसरली नाही की नात मागून मिळत नाही, तसे आजोबाही मागून मिळत नाहीत, पण एक असं छान जोडी आजोबा आणि नातीची या महाराष्ट्राने पाहिली की त्यांचे म्हणजे मी खूप 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 छोटी आहे त्यांच्यापेक्षा. ते फार महान कलावंत होते. आजही मी जेव्हा त्यांच्या कादंबऱ्या वाचते, त्यांनी जे काही बोललेलं आहे ते ऐकते, तेव्हा असं वाटतं की मी काहीच केलं नाही आहे. आणि खरोखरच मी अतिशय विनम्रतेने म्हणते की मी काहीच केलं नाही. फक्त त्यांनी त्यांची इतिहासाची आणि साहित्याची आवड माझ्यामध्ये कुठेतरी जीन्समधनं आली आणि मला जी काही कला येते त्या कलेमार्फत मी ती थोडीशी पुढे नेण्याचा प्रयत्न केला इतकाच. पण मी अतिशय भाग्यवान आहे की मी गोनी दांडेकरांची नात आहे. क्या बात आहे. ताई, खूप लोकांना तुम्ही लुक्सवरनं पारशी वाटता. हे तुम्हाला खूपतं का? अजिबात नाही. सुरेश भटांच्या बायकोने तर जेव्हा मी त्यांच्या घरनं निघत होते तेव्हा त्या कुंकू लावायला आल्या, तेव्हा भटसाहेब म्हणाले अरे तिला कुंकू लावू नको, ती पारशी आहे. बरोबर. तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी कुठल्या? अवधूत, आपण प्रत्येकजण इतक्या प्रामाणिकपणे आपण कला सादर करत असतो आपली, आणि त्यावेळी त्या कार्यक्रमातले VIPs किंवा मंत्री महोदय किंवा कोणी जे गेस्ट असतील ते उशिरा आले की जरा त्रास होतो. बरं, उशिरा आले तरी ठीक आहे, येऊन शांतपणे बसणं नसतं. की त्यांच्याबरोबर त्यांचा जो काही लवाजमा असतो, जो काही गोतावळा असतो, आणि आयोजकही आपली कामं त्यांच्या पुढे सारत असतात किंवा त्यांचं जे काही बोलणं चालतं ना ते डिस्टर्ब करतं. कारण
गाताना जी तन्मयता असते, तन्मयता ही साधकाचीच अवस्था असते. गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला एकदा असं झालं की एक CM साहेब माझ्या कार्यक्रमात उशिरा आले आणि नंतर आयोजक त्यांच्याशी काहीतरी आपली कामं सांगून घेत होते. पण त्यावेळेला मी माईकवरून त्यांना विनंती केली, म्हटलं CM साहेब, तुम्हाला साहित्याची खूप चांगली जाण आहे आणि म्हणून तुम्ही इंदिराबाईंच्या आणि अतिशय सुंदर कविता या तुम्ही जरूर लक्षपूर्वक ऐका, अशी विनंती केल्यानंतर मात्र त्यांना जे काही मी काय सांगत होते ते लक्षात आलं आणि खूप मनापासून त्यांनी दाद दिली. त्याला डेअरिंगच आहे तुमचं पण मग. प्रेमाने सांगितलं त्यांना. तुला सेटवरच्या खुपणाऱ्या गोष्टी म्हणाल? सेटवर तर पुष्कळ गोष्टी खुपतात. विशेषतः हल्ली असं जाणवतं की हल्लीची तरुण पिढी खूप लवकर त्यांना कलाकार व्हायचं असतं. तर हे खुपतं खूप की माणसाला कोणत्याही क्षेत्रामध्ये एक उत्तम माणूस आणि उत्तम कलावंत व्हायचं असेल तर त्यांनी रोज फक्त शूटिंग करण्याखेरीजही इतर अनेक गोष्टी करायच्या असतात. उत्तम वाचायचं असतं, उत्तम बघायचं असतं, फिरायचं असतं, चांगल्या माणसांना, मोठ्या माणसांना की ज्यांनी आपली कला आजपर्यंत अत्यंत उत्कृष्ट प्रमाणामध्ये सादर केलेली आहे त्यांना ऐकायचं असतं, त्यांना भेटायचं असतं. आणि या सगळ्यातून माणूस म्हणून तुम्ही घडता आणि एक कलावंत म्हणून सुद्धा घडता. पण आजकाल तेवढा वेळ कोणाला उरलेला नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे मी आत्ता बघते की 10वी 12वीतली मुलं शिक्षण सोडतात, सगळं सोडतात, त्यांना TV वर पहिल्यांदा यायचं असतं. आणि मग काही वर्ष झाली ती सिरियल संपली किंवा 1-2 सिनेमे संपले की त्यांच्याकडे देण्यासारखं फार काही नसतं, कारण माणूस म्हणूनच त्यांच्या आतमध्ये काही नसतं, त्यामुळे ते जास्ती दाखवू शकत नाही. पण मला मनापासून सांगायचं होतं, मी हा कार्यक्रम एकतर नेहमी बघते, आवर्जून बघते आणि अवधूत, आय रिअली वॉन्ट टू ॲप्रिशिएट यू की खूप चांगला एक दर्जेदार मराठीमधला हा टॉक शो आहे. आणि मी ठरवलं होतं की मी जेव्हा खुपते तिथे गुप्तेमध्ये येईन तेव्हा हे नक्की सांगेन. आज समाजामध्ये बघताना एक गोष्ट मला अतिशय खुपते, समाजाचा जबाबदार घटक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला ती गोष्ट खुपली पाहिजे. ती म्हणजे आपण सगळे आता बॅकबेंचर्स झालो आहोत. आपल्यापैकी कुणालाच काही कृती करायची नाही आहे. आपल्याला मागे बसून फक्त क्रिप करायचं आहे, फक्त नावं ठेवायची आहेत आणि हे काय बरोबर चाललेलं नाही एवढंच म्हणत बसायचं आहे. ही गोष्ट मला सगळ्यात जास्त खुपते. तू माधुरी दीक्षितच्या मला असं वाटतं थोडं साधारण समकालीन, म्हणजे त्याच वेळेला तुमच्या दोघींची एंट्री झाली, पण माधुरी दीक्षित आणि तू इक्वली सुंदर असून तिने हिंदीत चांगलं करिअर केलं. तू हिंदीत मात्र माधुरी दीक्षित एवढं तुझं नाव मोठं नाही झालं, हे तुला खुपतं का? अजिबात नाही. कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य जगण्याची एक स्वतःची अशी कल्पना असते आणि स्वतःची अशी एक चौकट असते. माझी चौकट मी फार पूर्वीच आखून घेतली. माधुरीला मी ज्युनियर आहे आणि अगदी खरं सांगायचं तर हा माझा ऑडियन्स आहे, त्याच्यामुळे मी त्यांना सांगू शकते की सो कॉल जे ग्लॅमर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असतं ते मी करू शकेन असं मला वाटत नाही किंवा ते करायची आवश्यकता मला वाटत नाही. हा कदाचित एक मोठा अडसर असेल, पण आय हॅवंट लॉस्ट एनिथिंग. मी टेलिव्हिजनवर इतके चांगले रोल्स केलेले आहेत की तेवढे रोल्स विथ ड्यू रिस्पेक्ट टू माधुरी दीक्षित चित्रपटात तिच्या वाट्याला सुद्धा आले नसते. क्या बात आहे. आय लाईक दॅट कॉन्फिडन्स. ग्लॅमराइज रोल्स जास्त तुला मिळाले नाहीत किंवा आपण एक ग्लॅमडॉल म्हणून करिअर करू शकलो नाही, हे खुपतं का कुठं? अजिबात खुपत नाही. एक तर तुम्ही ग्लॅमडॉल झालात की तुमच्या ॲक्टिंगकडे कोणी बघतच नाही आणि मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे, मला ग्लॅमडॉल व्हायचंच नाही आहे. तर माझा फोकस एकदम क्लिअर आहे. त्यामुळे माझ्या करिअरमधल्या जर मी काय काय कोणत्या कोणत्या व्यक्तिरेखा निवडल्या हे जर तू बारकाईने बघितलंस तर मी कायम केवळ मनोरंजन किंवा ग्लॅमर हा माझा हेतू कधीच नव्हता. तर लोकांना काहीतरी विचार करायला लावेल, काहीतरी अनुभवायला मिळेल चांगलं आणि काहीतरी उत्तम अभिनयातून बघायला मिळेल अशाच व्यक्तिरेखा निवडण्याकडे माझा कल होता. आणि मला मिळालेल्या अवॉर्ड्सनी ते सिद्ध पण केलं की मला स्वतःला ग्लॅमडॉल व्हायचं नसलं तर लोकांनी ते ॲक्सेप्ट पण केलं. यात फक्त माझ्यावर एक असा आरोप झाला की मृणाल फार चुझी आहे, पण चुझी असणं चांगलं असतं असं मला वाटतं. व्यक्तिगत आयुष्यामध्ये खुपणाऱ्या काहीच गोष्टी नाहीत? आतापर्यंतच्या कुठल्याच गोष्टी खुपल्या नाहीत करिअरमधल्या? ऑफकोर्स आहेत. करिअरमधली एक गोष्ट मला खुपते. मला साध्या सरळ रोल्समध्ये कोणी कास्टच करत नाही. म्हणजे अगदी परवा मला अमोल पालेकरांच्या थांग या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण त्यासाठी जेव्हा त्यांनी माझं कास्टिंग केलं तेव्हा म्हणाले, मी किती दिवस मला तुला कास्ट करायचं होतं पण मी करू शकलो नाही. म्हटलं का?
तर म्हणे नाही, माझ्या आधीच्या सगळ्या नायिका या अगदी गावातल्या खेडवळ दिसणाऱ्या अशा होत्या आणि तुझ्या चेहऱ्यावरच तुझं शिक्षण दिसतं, त्याच्यामुळे एकदम शिकलेली अशी कॅरेक्टर माझ्या चित्रपटात येईपर्यंत मी तुला कास्टच करू शकलो नाही. त्या चित्रपटात मी वकील होते आणि बहुतेक काहीतरी उच्च शिक्षित अशी मी दिसत असेल, त्यामुळे मला पुष्कळ लोक मला कास्ट करत नाहीत रे. म्हणजे मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुरूप सुद्धा व्हायला तयार आहे. कमिंग टू पद्मजाताई, चित्रपटांमध्ये जास्त गाणी तुम्हाला गाता नाही आली किंवा जास्त जितकी गायला पाहिजे होती तितकी गाणी नाही तुम्ही गायलात, हे कुठेतरी खूपतं का? नाही, खूपच नाही अशासाठी. अर्थात चांगली गाणी जर मिळाली असती तर गायला आनंद झाला असता. पण माझ्याही विषयी मला वाटतं हिच्यासारखा गैरसमज आहे की पद्मजा फार चूजी आहे आणि खरंच मलाही तेच वाटतं की आपण आपल्याभोवती एक लक्ष्मण रेषा आखून घेतलेली असते. आणि मी अगदी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की दर्जेदार काव्य, दर्जेदार चांगलं साहित्य असेल आणि अभिजात संगीत असेल तर मी नक्कीच गाईन. आणि अवधूतही मला तसं गाणं देणार आहे याची मला खात्री आहे. पण मी आयुष्यात माझ्याही इतकी थोर मंडळी आली. दुर्गाबाई भागवतांनी तर मला संगीतकार बनवलं. कुसुमाग्रज, इंदिरा संत, शंकर रामाणी, अटलजी अशी संत मंडळी यांचा मला संग लाभला. आणि संत संग लाभो सदा अशीच परिस्थिती असल्यामुळे मी त्याच ट्रॅकवरनं जात राहिले आत्तापर्यंत. जे काही गायले ते माझ्या गुरुजींनी माझ्याकडनं जे निवडुंग चित्रपटासाठी गाऊन घेतलं. मी त्यावरती देखील येणार आहे की निवडुंग चित्रपटाच्या ध्वनिफितीमध्ये आम्ही ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला केव्हा तरी पहाटे हे गाणं तुमच्याही आवाजात होतं आणि आशाबाईंच्या सुद्धा आवाजात होतं. त्यावेळेला तुम्ही तशा खूपच नवीन होता आणि आशाबाई तशा नवीन म्हणजे पहिलंच गाणं होतं माझ्या चित्रपटातलं, पहिलंच गाणं होतं. मग अशा वेळेला मग त्यांचं गाणं ठेवून मग का म्हणून त्यांचं ठेवावं असं नाही का? त्यावेळेला खुपलं नाही का ते? ते गुरुजींना विचारा. नाही, तुम्हाला नाही का खुपलं त्यावेळेला? काय झालं, मला जेव्हा गाणं देण्यात आलं तेव्हा ते गुरुजींनी आदल्या दिवशी दिलं पंडितजींनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते रेकॉर्ड केलं. अगदी एकाच टेकमध्ये रेकॉर्ड केलं. आणि मला त्याच्यात थोडंफार काही करावंसं वाटत होतं. उरले उरात काही आवाज चांदण्याचे. तर मी आत गेले आणि मला बाळासाहेबांनी सांगितलं, पद्मजा छान गालीस. त्यावेळी मला अजिबात माहिती नव्हतं की त्यापूर्वी 20 वर्ष आधी आशाबाईंकडनं ते गाणं माझ्या गुरुजींनी गाऊन घेतलं होतं. याची मला बिलकुल कल्पनाही नव्हती. मग आम्हाला जे ध्वनिफितीत ऐकायला मिळालं आशाबाईंच्या आवाजातलं गाणं ते 20 वर्ष आधी रेकॉर्ड केलेलं होतं? ते 20 वर्ष अगोदर रेकॉर्ड झालं होतं. आणि मी जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा मला कल्पना सुद्धा नव्हती की हे गाणं आशाताईंनी गायलेलं आहे. पण मग 20 वर्षांनी ज्यावेळेला हा चित्रपट रिलीज होणार होता त्यावेळेला बाळासाहेबांनी ते गाणं त्यांच्याकडनं परत रेकॉर्ड करून नाही घेतलं की आता फ्रेशली गाऊया अशा म्हणून? नाही, कदाचित नवीन आवाज त्यांना आवडलेला मंगेशकरांव्यतिरिक्तचा आवाज म्हणून त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतला असेल. क्या बात आहे, ह्याच्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पूर्ण मंगेशकर फॅमिलीने मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश असाच आशीर्वाद मला सतत दिलेला आहे. क्या बात. आणि आता आमचं खुपणं तुमच्या समोर आम्ही आता मांडतो. ताई, तुमच्याबद्दल अशी तक्रार आहे की तुम्ही आणि हृदयनाथजींनी सुरुवातीला इतकी छान छान गाणी जरी दिली तर त्यानंतर आता बराच काळ झाला तुम्ही आम्हाला परत नवीन काय एकत्र दिलेलं नाही. एकत्र द्यायचा विचार त्यांनी केला पाहिजे. मी गायला सदैव तयार आहे. आणि बाळासाहेबांकडे पाहून पाहून त्यांना ऐकून ऐकून त्यांचं गाणं माझ्या गळ्यात आलेलं आहे. तेच मी पुढे तो वारसा चालवते आहे संगीतकार म्हणूनही. आजकालचे जे पालक आहेत, आपली पिढी फार लांब कशाला जायचं, ह्यांना आपल्या करिअरच्या नादात आपल्या मुलांबरोबर संवाद साधायला फार वेळ अपुरा पडतोय. तुमच्या दोघांमध्ये जो सुसंवाद व्हायला पाहिजे, जो क्वालिटी टाईम तुम्ही मुलांना दिला पाहिजे, त्यातून मुलं घडत असतात. कुणाचाही उत्कर्ष झाला तर काही लोकांना त्याचा त्रास होत असतो. 100 माणसांमध्ये 1% अशी माणसं असतात. केवळ पत्रकारच नाही पण बोलणारी अनेक तोंडं असतात.